हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे मी आणि माझी सासूबाई. तर आज नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती. तर आजचा दिवस जो आहे तर माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता. आता पुढे समजेलच की टास्क का, आणि दुसरं असं की टायटल मी असं का लिहिलं आहे तर ते सुद्धा पुढे तुम्हाला समजेलच. त्यासाठी आजचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. आता सकाळचे 8 वाजले होते, पण माझी 8च्या अगोदर बऱ्यापैकी कामं झाली होती. म्हणजेच मी सकाळी 6 वाजता उठले. उठल्यानंतर जे झालेली कपडे होते ते सर्व धुवून घेतले. म्हणजे रेग्युलर सफाई असते तर ती आज नाश्ता करण्या अगोदरच करून घेतली होती. बाकीचे कोणीच उठले नव्हते, म्हणून म्हटले बाहेरची कामं आवरून घेते. आणि आज त्याच्यामध्ये बैलपोळा अमावस्यासुद्धा होती, तर त्याच्यामुळे फरची क्लिनिंग करणं ह्या सर्व गोष्टी कराव्याच लागणार होतं. आदल्या दिवशी नॉनव्हेज झालं की दुसऱ्या दिवशी आम्हाला पूर्ण घर साफ करावं लागतं. फरशीपासून तर पूर्ण घरातलं पाणी ताजं भरण्यापर्यंत कुठलंही शिळं पाणी ठेवावं लागत नाही, कारण नॉनव्हेजचा हात वगैरे किंवा भांडी लागलेले असेल तर त्याच्यासाठी. म्हणून मी सकाळी उठल्याबरोबर पहिलं कपडे धुवून घेतले. त्याच्यानंतर पाणी आलेलं होतं, पाणीसुद्धा भरून घेतलं स्वच्छ. आणि तोपर्यंत बाकीचे सर्वजण उठलेले होते. त्यांच्या आंघोळी होईपर्यंत काहीने फरशीसुद्धा पुसून घेतली. फक्त थोडासा नाश्त्याला लेट झाला, पण तरी उपाशी कोणी गेले नाही. वेळेस सर्वांना नाश्ता दिला. आपल्या कामाविषयी कोणाचा ओरडा नको असेल ना आपल्याला, तर जेवणाचा आणि नाश्त्याचा टाईम सांभाळावा लागतो. नाहीतर पुन्हा ऐकून घ्यावं लागतं की नसेल जमत तर सोडून दे. तर हे मला ऐकायला आवडत नाही माझ्या कुठल्याच कामाच्या बाबतीत. त्यामुळं मला घरातल्यांचा जेवणाचा टाईम मी सांभाळते. म्हणजेच त्यांचा नाश्ता असेल, जेवण असेल, वेळेत करून दिलं तर मला असं बोलण्याचं कोणाचा काही अधिकार राहत नाही म्हणा, किंवा राईट राहत नाही. कारण मी त्यांचं वेळेवरती सर्व पूर्ण करून देते. इतर कामं होल्ड होऊ शकतात, घरातले कपडे असतील किंवा इतर अजून जे असे सेकंडरी असतात, पण जेवण ह्या सर्व गोष्टी होल्ड नाही होऊ शकत एक दिवस का होईना. तर त्याच्यासाठी मी ते नाश्ता बनवायला घेतला होता. चपात्यांचं पीठ मळून घेतलं किचनमध्ये आल्याबरोबर, आणि ते भिजण्यासाठी ठेवून दिलं. आणि आता इथे नाश्ता करण्यासाठी भाजी करण्यासाठी घेतली होती. तर भाजी काय करावी म्हटले, टोमॅटो करते, कारण बरेचसे टोमॅटो शिल्लक होते आणि खूप दिवस झाले टोमॅटोची चटणीसुद्धा झाली नव्हती, तर त्याच्यासाठी. तर आज शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या होती, पितृपक्ष संपला. आणि ते मला म्हटले की पितृपक्ष झाल्याशिवाय देवघर साफ करायचं नाही. तर एवढ्या दिवस ते सुद्धा साफ झाले नाही आणि आज पण करायचं होतं. आणि नाही म्हटलं तरी खूप सारा पसारा निघतो जेव्हा देवघर साफ करण्यासाठी घेतलं जातं. वर्षातून एकदाच आमची ती सफाई चालते, त्याच्यामुळे व्यवस्थितच पूर्ण भिंती धुवून देवघर बाहेर काढून सर्व पसारा बाहेर काढावा लागतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप दिवस म्हटलं तरी चालेल. तर ते सुद्धा आज काम होतं. दुसरं असं की शॉपमध्ये पण जायचं होतं, कारण मी सांगितलं की कालच्याला स्टॉक आलेला आहे आणि त्याचीसुद्धा बरीचशी कामं होती. तर तिकडं पण जायचं होतं, तर तीच माझी गडबड चालली होती. तर पीठ माझं मळून ठेवल्यानंतर इथे मी भाजी करून घेतली. तर भाजीमध्ये कांदा, टोमॅटो, मिरची ह्या सर्व गोष्टी घालून घेतल्या, मीठ आणि हळद, आणि नंतर कोथिंबीर वगैरे घालून घेतली. शेंगदाण्याचा कूटसुद्धा शिजत आल्यानंतर घालते, पण पर्सनली मला आवडत नाही, तर त्याच्यामुळे मी पहिली मला भाजी काढून घेते आणि बाकीच्यांसाठी नंतर कूट घालून घेते. तर इथे नाश्ता माझा झाला, बाकीची कामं झालेली होती, त्यामुळे टेन्शन नव्हतं. फक्त नाश्ता आवरून मला शॉपमध्ये जाणं हेच काम होतं. कामामध्ये फक्त जी माझी रेग्युलर कामं असतात तर तीच मी दाखवते, की समजा स्वयंपाक करणं, क्लिनिंग करणं किंवा कपडे धुणं. बाहेरची मी सकाळी उठल्यानंतर सफाई करते, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप छोटे मोठे कामं असतात. घरात लहान मुलं म्हटल्यानंतर पसारा खूप जास्त पडतो, तो उचलण्यामध्ये सुद्धा खूप टाईम जातो, आणि उचलल्यानंतर सुद्धा तेवढाच पुन्हा पसारा होऊन जातो. दुसरं असं की आरवीला खायला घालणं म्हणजे एक मोठं काम होतं. प्रत्येक वेळी मला तिच्यासाठी 1 तास द्यावा लागतो, कारण तिची सवय आहे, ती तोंड दाबून धरते आणि कधी कधी तोंडात ठेवलेला घास तसंच बाहेर टाकून देते. त्यामुळे पूर्ण वेळ नाही 1 तास मला द्यावं लागतो, आणि बाकीचे कोणी ती जबाबदारी घेत नाही, कारण कंटाळा करतात तिला खायला घालायला. आता जवळजवळ ती 2 वर्षांची झाली, पण अजूनसुद्धा तिचे खाण्याचे खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे. डॉक्टरांना दाखवली तरी काही फारसा फरक नाही, खाणंही तिच्या हातामध्ये. तर त्याच्यामुळे माझा त्याच्यामध्ये सुद्धा बराचसाच टाईम जातो. तर ते सुद्धा करून घेतलं. पुन्हा मला तिला येऊन झोपवायचं होतं, तिचं खाणं पिणं ह्या सर्व गोष्टी करायच्या होत्या. तर पहिलं इथे मी नाश्ता बनवून घेतला आणि नंतर शॉपमध्ये जायला निघाले. तेव्हा म्हटले देवघर साफ करायला घ्यायचं का म्हणून. तर म्हटले नाही राहू द्या, आपण दुपारच्या नंतर करून घेऊ, आता सध्या देवपूजा झालेली आहे आणि लगेच देव भरून ठेवायला नको, तर त्याच्यासाठी. आणि आज बैलपोळासुद्धा होता आणि चांगलं वाटत नाही की देव भरून ठेवण्यासाठी, म्हणून म्हटलं अर्धा दिवस तरी राहू द्या मंदिरामध्ये. तर ती पण त्यांना पण पटलं, तर त्यांनी ठीक आहे म्हटले. आता इथे मी उंबरट्याची पूजा करण्यासाठी घेतली होती. रेग्युलर जी पूजा होती ती सर्व करून झाली होती, म्हणजेच घरातलं बैल वगैरे पूजणं, किंवा मामांनी तर देवाऱ्याची पूजा केली होती. पण व्हिडिओ काढत बसले नाही, तेव्हा मी मोबाईल चार्जिंगला लावला होता, कारण मला शॉपमध्ये सुद्धा जायचं होतं, शॉपमध्ये सुद्धा काम होतं. तर इथे मी नॉर्मलीच रांगोळी काढून घेतली, कारण आज घटस्थापना असल्यामुळे उद्यासुद्धा
पूर्ण पूजा करावी लागणार होती, रांगोळी काढायला लागणार होती आणि आज तेवढा टाईमही नव्हता की काढून शकेल. आणि आरवी येता जाताना लगेच पुसून टाकते, तर त्याच्यामुळे नॉर्मलच इथे स्वस्तिक काढून घेतले. आता इथे हळदी कुंकू वगैरे वाहून घेतले. आरवी बघा खूप मध्ये मध्ये करते. लहान मुलांना तिला हळदी कुंकू असं बाप्पा बाप्पा करायला खूप छान वाटतं. तर तिचं इथं झाल्यानंतर मी माझं आवरलं आणि त्याच्यानंतर निघाले शॉपमध्ये जाण्यासाठी. शॉपचा जो आलेला स्टॉक आहे तर तो लावण्यासाठी. मी ते आली शॉपमध्ये, मेरी पान दे ना. तर माल लावायचा आहे तर त्याच्यासाठी तर तुम्हाला प्रश्न की शॉप कोण सांभाळतं, तर पहिलं सांगते शॉप मयुरी सांभाळते. कारण तशी ती घरी रिलॅक्सच होते आणि नाही रिलॅक्स नव्हती, जॉबला जायची बाहेर. पण बाहेर जॉबला जाण्यापेक्षा म्हटलं इथे सांभाळ, कारण मला आरवीमुळे लगेच जमणार नव्हतं. तर त्याच्यामुळे शॉप माझंच आहे, फक्त सांभाळते मयुरी. तर असं आणि तुला पेमेंट पण देते, त्याच्या तिला स्वतःला खर्चीला होईल एवढं पेमेंट पण देते. बाकी सर्व गोष्टी त्या मॅनेज करते घरातल्या. आणि कधी माल आला किंवा काही इतर गोष्टी असेल तरच मी शॉपमध्ये येते. म्हणजे महत्त्वाचं काही असेल, आता समजा माल आला किंवा काही आणायचं आहे किंवा काही व्यवहाराच्या गोष्टी, तर आता पहिलं न बोलत बसता पहिलं लावून घेते, कारण एवढा टाईम नाही माझ्याकडे. चल मेरी घे पटापटावलं. तर आज मला श्वास घेण्या एवढा सुद्धा टाईम भेटला नाही. दिवसभर पूर्ण गडबडीत गेला. एक झालं काही आणि सर्व कामाशी घाईवरतीच होते. असं नाही की एक झालं तर उद्या एक करता येईल, कारण ह्याच्यामध्ये 2-3 दिवस तरी जातात. पण म्हणतात ना, एक तरी बहीण असावी जीवा भावाला, तसंच माझं आहे. मयुरी खूप गोष्टी हँडल करते. म्हणजेच इवन हा आणलेला स्टॉक आहे तर तो आणायला जाण्यापासून आल्यानंतर त्याच्यावरती प्राईस लेबल ह्या सर्व गोष्टी तीच करते. मी नॉर्मली फक्त बघायला वगैरे जाते. आणि असं जर बाहेरून माणूस म्हटलं असतं शॉप सांभाळायला तर त्याचा पेमेंटच मला एवढा भरमसाठ द्यायला लागला असता. तरी तिची पेमेंटची काही अपेक्षा नाही, फक्त तिला खर्चायला होतील एवढेच पैसे मी तिला देते. आणि बाकी ती सगळं A to Z सर्व गोष्टी सांभाळते. म्हणून मी असं नेहमी आता नाही त्याला म्हणू शकत नाही की बहीण असावीच, पण नेहमी असं वाटतं की एक तरी बहीण असावी. आणि मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यामध्ये ती आहे. तर तिने ते आणलेला जो स्टॉक होता तर तुम्ही पाहत होते की कोणता मटेरियल आणला आहे. 1-2 दिवसांपूर्वी ती गेली होती मटेरियल आणण्यासाठी, तेव्हा मला माहीत होतं. फक्त व्हिडिओ कॉल करते तेव्हा दाखवते की हा पॅटर्न आणू का, तो पॅटर्न आणू का, असं सर्व. आणि व्हिडिओ कॉलवर ते डिस्कशन चाललं होतं. फक्त मागं 1-2 वेळा आरवी खूपच लहान होती, तेव्हा तिला समजत पण नव्हतं की मम्मा वगैरे ह्या सर्व गोष्टी. तेव्हा मी 2 वेळा गेले होते, कारण पण आता ती रडते, उठले की लगेच रडायला सुरुवात करते. तेव्हा तिला समजत नव्हतं. नॉर्मली खेळवलं तरी ती खेळत बसायची असं. तरी ते आणलेला सर्व माल मी चेक करून पाहिला. त्याच्यानंतर मला घरीसुद्धा यायचं होतं. तसं मी मयुरीला म्हटले होते, घरी खूप सारी कामं आहे. पण ती मला असं म्हटली होती की नाही आली तरी चालेल, मी करील इथं हँडल म्हणून. पण म्हटलं एकदा आपलं पण काम आहे की चेक करून पाहणं. डायरेक्टली तिच्या अंगावर सोडणं पण चुकीचंच आहे. अजून तीसुद्धा लहान आहे. तर त्यामुळं तर इथे मी आणलेला सर्व माल पाहत होते कसा आहे काय. खूप छान छान असे 1 पीस फ्रॉक आताच्या फेस्टिवलच्या हिशोबाने आणलेले होते तिने. आणि माझ्यापेक्षा ती हुशार आहे हे मान्य करावं लागेल. चॉईस किंवा बाहेर जो व्यवहार आहे, कमी वयामध्ये तिला खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या आहे. तर डिस्प्लेला ज्या फ्रॉक लावायच्या होत्या डम्मीला, तर त्या तिने ते लावून घेतल्या होत्या. खूप छान लावते. तर अशा प्रकारे इथं लावून झाल्यानंतर मी माग चेक केला आणि मी घरी येण्यासाठी निघालं. सांगितल्याप्रमाणे की गडबड होती, पुन्हा त्यांचा ओरडा नको होता. तर त्याच्यासाठी मला घर आणि शॉप ह्या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या. सर्वात जास्त मला आवडलेला पॅटर्न दाखवते. खूप सुंदर आहे हा, काहीतरी डिफरंट आहे ग ह्याच्या हिशोबाने, दांड्याच्या हिशोबाने. ते काय खूप सुंदर सुंदर पॅटर्न आणले ते मयुरीची. हे मयुरीच करू शकते फक्त. हा कोणता पॅटर्न आहे? कलर पण छान वाटतात तिथे, खायला मस्त वाटत आहे. फ्रॉक पॅटर्न नाही चांगला. कलर कोणते कोणते आहेत? बरेचसे कलर दिसतात. हे 2 कलर अजून. आणि हा खूप सुंदर आहे हा पण. आता त्यांच्या हिशोबाने छान आहे. खूप सुंदर. हा कोणी घेतला? मला सगळ्यात जास्त हा पॅटर्न आवडला. हे गरारा पॅटर्न्स आहेत काय? छोट्या साईज मध्ये. एक आणि 2 वर्षाच्या मुलींसाठी. 1 आणि 2 वर्षाच्या मुलींसाठी करून टाकू छोटे. हा कलर तर किती सुंदर आहे का. मध्ये खूप सुंदर असे पॅटर्न आलेले आहेत आणि कलर सुद्धा खूप छान आहेत, फ्रेश.
पर्सनली जेव्हा मी शॉप नव्हतं तेव्हा आरवीसाठी पाहायला गेले ते पूर्ण लोणावळ्यामध्ये मला 1 आणि 2 वर्षाच्या मुलीसाठी ना. कलर खूप छान आहे ते आरवीचा घेतलेला तेव्हा पण थोडं फेंट कलर आणि मला डार्क कलर आवडतात. तिन्ही पण कलर डार्क आहे, खूप छान आहे. हा जांभळा कलर आहे. हा कसला कलर आहे म्हणजे मरून. आणि हा थोडासा शेवाळी ग्रीन तर तो कलर आहे. तर खूप छान आहे. तिन्ही पण कलर छान आहेत. त्यावेळेस एकंदरीत सर्व माल आलाय त्याच्या मग लिस्ट टाकणार म्हणते सॉरी प्राईस. तर मग मी जाऊ करशील एकटी होईल का एवढं हँडल. चल बाय. सकाळी घरातलं काम आवरून गेले त्याच्यानंतर शॉपमधलं सुद्धा आवरलं आणि आता आले होते घरी. घरी आल्यानंतर आरवीला झोपवली आणि आता इथे घेतला होता देवघर साफ करण्यासाठी. मला तर खूप थकल्यासारखं झालं होतं, इच्छाच नव्हती. किती दिवस झाले अशी तारेवरची कसरत म्हणतात ना तर तशीच चालली आहे. पण आजच्या दिवसामध्ये खूपच जास्त त्यांना म्हटले थोडा वेळ रेस्ट करते आणि त्याच्यानंतर करू. इथं दिसत असेल वरती देवघराच्या किती पसार आहे. जेवढा काढते जेवढे उरकते तेवढा तिथं जास्तच लागायला येतोय. तर त्यांनी पहिले तामणामध्ये लाल कापडामध्ये सर्व देव काढून घेतले आणि म्हटले महाराजांची मूर्ती व्यवस्थित ठेव, तुटेल वगैरे कुठं अशी इकडे तिकडे ठेवली तर. त्याच्यासाठी मी एक साईडला तिला सेफ ठेवून दिली आणि सर्व सामान खाली काढण्यासाठी घेतलं होतं. मला मात्र खूप थकवा आला होता, करण्याचीच इच्छा नव्हती. माझा चेहरा बघूनच समजत असेल की किती वैतागल्यासारखं झालं होतं. पण म्हटले आता पर्याय नाही, करून घेते. कारण ते म्हटले आता मी घरी आहे आणि नंतर मग मला मार्केट जावं लागेल शॉपमध्ये, मग तुला एकटीलाच करावं लागेल. त्याच्यामुळे म्हटले चला करून घेऊ दे. इथे नारळाला आलेला कोंब खूप सुंदर असं नारळाचं झाड आलं आहे. जेवढे आतापर्यंत लावले तेवढ्यांना सर्वांना आले. आता इथे बघा आरवी, आता ही दुसरी कसरत चालू. काम सांभाळून मुलं पण सांभाळावी लागतात, त्यांचे हाल करून चालत नाही. तर ते मला म्हटले की तू तिला खायला घालून घे तोपर्यंत मी काढतो म्हणून. तरी पण म्हटले त्यांनासुद्धा शॉपमध्ये जायचं आहे, एकटे किती वेळ करणार. म्हणून तिला कडेवर घेऊनच सर्व सामान इकडे ठेवून दिलं जेणेकरून त्यांचासुद्धा व्याप कमी होईल. तर अशा प्रकारे तेव्हा माझ्या हातात देत होते. आणि आता इथे देवघर बघा एकदम मोकळं करून घेतलं. देवघर केलंय मोकळं. हे बघा भिंती बघा किती काळ्या काळ्या झालेल्या आहेत. 1 वर्षात न साफसफाई चालते ही. भूक काय कोणी शू केले का तू असेच घेऊन ते ना कुरकुर कडू दही भाते. सर्व सामान खाली काढले बघा. देवघर पण बाहेर काढून ठेवलंय. जुनं कपाट होतं सागाचं तर त्याच्या असंच वेस्ट जाण्यापेक्षा त्यांनी त्याचं बनवून घेतलं, एकदम मजबूत आहे. इथं बघा हा देवाचा सर्व पसारा. ते पण किचनवर पूर्ण देवघराचं सामान पडलंय. आणि आता हे धुवून घ्यायचं. पूर्ण काळ बनलंय, काळं काळं झालेलं दिसतंय. तर इथे दिसत असेल पूर्णपणे भिंती काळ्या झाल्या होत्या, बुरशी आल्यासारखं झालं होतं. आणि व्हाईट स्टाईल असल्यामुळे लगेच कळून येतं. आणि वर्षातनं एकदाच ही फक्त आमची सफाई चालते, पूर्ण देवाला बाहेर घेऊन घटस्थापनेच्या वेळेस. खंडेरायाचे देव घट बसतात तर त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर मी पूर्ण घासणीने घासून घेतली उभ्या ज्या भिंती आहेत देवघराच्या त्या. पण नंतरून एडिटिंग करताना पाहिलं तर मी कॅमेरा ऑन केलेला नव्हता आणि नंतर माझ्या लक्षात आलं. पण मी खालची सर्व सफाई केली होती. फक्त हा वरचा भाग होता की 2-2 लाईन राहिले असेल तिथे वरच्या 2 लाईनमध्ये माझं खुर्ची घेऊन सुद्धा हात पोचत नव्हता. तर त्याच्यामुळे त्यांना म्हटले तुम्ही तेवढा भाग मला साफ करून द्या म्हणून. तर दिसत असेल त्यांनी सुद्धा खुर्ची घेतली होती, तरी पण त्यांचासुद्धा इकडच्या बाजूला हात जायला अवघड जात होतं. म्हणजे बऱ्यापैकी आमचा देवघर आहे तर ते उंच आहे असं, तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो साफ करताना. पण ठीक आहे, ह्यावेळेस त्यांनी खूप हेल्प केली. आणि त्या दिवशी कमेंट होती की ताई तुमचे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत किंवा तुम्हाला खूप मदत करतात. तर त्यांना मी ही कमेंट आवर्जून सांगितली. तर त्याच्यावरती त्यांचं रिॲक्शन वेगळंच होतं. म्हणतात बघ सर्वांना समजतं पण ही गोष्ट तुला समजत नाही. जेव्हा तेव्हा मला नावच ठेवत असते. तर असंच त्यांची इथे थोडीशी मदत घेत होते मी. ताई तुमचे मिस्टरला सपोर्ट आहे. आता हे अशी मदत ती करण्याशिवाय पर्यायच नाही आहे तुम्हाला. त्यांनी वरच्या 2 लाईन पुसून घेतल्यानंतर आता खाली खूप जास्त तेलकट झालं होतं. कारण देवा लावतो आणि कंटिन्यू तिथं काही हात जात नाही पुसण्यासाठी. तर त्याच्यामुळे इथे आता व्यवस्थित पावडरच्या पाण्याने घासणीने घासून घेतले. तर पाहिलं मी त्यांना असं म्हटलं की अशी कमेंट तुम्हाला आली तर ते म्हणतात सर्वांना वाटतं पण तूच कधी असं म्हणत नाही. पण नाही, ह्यावेळेस खूप
मदत केली वाटली नव्हती एवढ्या दिवसात नाही, पण ह्या वर्षी खूपच मदत केली मनापासून, त्यांनी हेल्प केली मला. तर त्याचं कारणसुद्धा सांगते की मागच्या वेळेस माझं असं होतं की आपल्याला गणपती बाप्पा बसवायचे, तर ते मला म्हटले की एका ठिकाणी बसतोय ना, त्याचा एकच हेतू असतो गणपती बाप्पा बसवण्याचे, की सर्वांनी एकत्र येऊन सेलिब्रेशन करावं. तू घटस्थापनेला तुझी हौस पूर्ण करत जा, म्हणजेच देवघर सजवणं किंवा ह्या सर्व गोष्टी. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आमचं देवघर कसं सजवलं, त्यांनी काय काय सामान आणून दिलं मला, आणि कशा प्रकारे माझी इच्छा पूर्ण केली की आपल्या घरामध्ये सुद्धा असं डेकोरेशन व्हावं अशी इच्छा, तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आता इथे आमचं देवघर एकदम चकाचक झालं होतं. त्यांनी ते देवघर पुसण्यासाठी घेतलं होतं, तोपर्यंत मी बाजूचा पसारा आवरण्यासाठी घेतला होता. काढताना सोपं वाटतं आणि पटकन निघतं, पण ठेवताना छोट्या मोठ्या गोष्टी दिसतच राहतात. जे नको असणाऱ्या गोष्टी होत्या तर त्यासुद्धा व्यवस्थित बांधून ठेवल्या, म्हणजेच एका डब्यामध्ये साठवून ठेवल्या. आता पुढे ते तुम्हाला दिसेलच की वरती खूप पसारा व्हायला नको ह्याची खूप जास्त काळजी घेतली. आणि आता भूक पण खूप लागली होती, पुन्हा संध्याकाळचा सुद्धा स्वयंपाक करायचा होता, म्हणजे खूप दमल्यासारखं म्हटलं तरी चालेल. एकतर माझी थोडे दिवस तब्येत बरी नव्हती, तर इथे त्यांनी छान असं देवघर एकदम चकाचक केलं होतं. हे कपाट टाकून द्यायच्या वेळेस त्यांनी असं म्हटलं की नाही राहू दे, मी त्याचा यूज करतो म्हणून. कारण सध्या ओरिजिनल साग घेणं म्हटलं तर खूप अवघड आहे आणि महागसुद्धा आहे. आणि हे खूप पूर्वीचं त्यांच्या आजोबांच्या काळातलं कपाट होतं. बरेच दिवस असं पडीक होतं, त्यांनी त्याचा मागून बनवून घेतलेल्या ह्या पायऱ्या आहेत. तर अशा प्रकारे तर आता आमचं देवघर सुद्धा चकाचक झालं होतं. आणि त्याच्यानंतर पाणीपुरीवाल्याचा आवाज आला आणि मग म्हटले थोडासा नाश्ता करून घ्यावा. पुरी आले ते त्यांच्या कसं आले ताणायला ताट डिश घेऊन आपले जायचं, तर ते घेऊन येते जरा नाश्ता करायला, भूक लागली आता. तरी ते हा पाणीपुरीवाला बाई आहे, कधी मध्ये येत असतो, तर खूप छान बनवतो, सर्व घेतात, म्हणून मला आवाज आला, म्हणून म्हटले चला थोडंसं आता कामाला आराम द्यावा, हातांना आराम द्यावा आणि आपल्या पोटाची थोडीशी काळजी घ्यावी. कारण काम असलं ना की जेवण जात नाही, तर तसंच माझं काहीसं झालं होतं. आताशी माझा जीव भांड्यात पडला असं म्हणावं लागेल, कारण दिवसभराच्या गोंधळाने जेवण काही गेलं नव्हतं. पैसे लेके आती हूँ, मैं ज़्यादा भेज देने वाले मेरे को, ले ले मैं बहुत बड़ी डिश लेके आई हूँ, देख सकते हो, देखा ना सच्ची में। तरी मी त्या आरवीला बेल घेऊन आली होती, तेव्हा तिला म्हणत होते खा म्हणून, ती काही खात नव्हती, तिचे उगेच नखरे चालले होते, घ्यायचे आणि तिकडे पळून जायची आणि तिकडे नेऊन टाकायची. तर हेच चालेला तिचा किती वेळ खेळ. तर तिच्यासाठी मी एक त्यांच्याकडून पाणीपुरी मागवली होती, तर ती सूच खात होती, पण तिने काही पूर्ण खाली नाही. म्हटलं आता थोडासा आराम घ्यावा, थोडासा नाश्ता करावा आणि पुढच्या कामाला पुन्हा जोमाने सुरुवात करावी. तर असंच चालू होतं. तर आज माझी अशी दिवसभर झालेली कसरत, म्हणजे आज तरी थोडंसं मोकळा श्वास, म्हणजे आता बऱ्यापैकी कामं आवरत आली आहे, तरी पण उद्या घटस्थापनेची तयारी ह्या सर्व गोष्टी करायच्या होत्या. थोडा वेळ नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आवरण्यासाठी गेले. त्यांच्याकडनं शॉपमध्ये जाऊन एक बॉक्स घेऊन आले, डब्यासारखा त्यांना मध्ये भेटला होता. ते म्हटले ह्याचा काही यूज होणार नाही, मी म्हटले त्यांना, म्हणून ते शॉपमध्ये घेऊन गेले होते. पण तिकडे गेल्यानंतर म्हटले नाही त्याचा आज यूज होईल, म्हणून त्यांच्यासाठी घेऊन गेले होते. इथं दिसत असेल किती पसारा पडला होता, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तशाच पडलेल्या होत्या. नको असलेले कुंकू हळद, म्हणजेच जास्त स्टॉकचे असणारे नकोही नाही, पण ते तिथंच सर्व पडलेले असायचे, त्यामुळे किती पसारा आवरला तरी काय आवरल्यासारखं वाटायचं नाही. तर हा डब्बा त्यांना गिफ्ट भेटला होता, त्यांचं मोबाईलचं मटेरियल आणताना. तर बरेच दिवस तो सुद्धा दुकानामध्ये असाच पडून होता. तर म्हटलं त्याच्यामध्ये पुस्तकं व्यवस्थित राहतील आणि अशा ठिकाणी पुस्तके ठेवते जेणेकरून तिथं हात लागणार नाही, म्हणजेच प्रॉब्लेमच्या वेळी वगैरे असं. तर त्याच्यासाठी एवढी काळजी घ्यावीच लागते, देवघरामध्ये जाणं होत नाही, म्हणून त्यांना एकदम पॅक करून सेफमध्ये कपाटामध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून तिथे सेफ राहतील. तर ह्या हिशोबाने तर व्यवस्थित असे पॅक करून घेतल्यानंतर बाकीचा सुद्धा पसारा आवरायला घेतला होता. आणि इथून पुढचं जे रुटीन आहे ते तर पूर्ण वेगळंच झालं. संध्याकाळचा स्वयंपाक झाला, त्याच्यानंतर आमचं अचानक ठरलं की उद्यासाठी लागणारं सामान चला आत्ताच आणायला जाऊ, म्हणजेच रात्री 9 वाजता. म्हणजे तिथून पुढं पुन्हा गडबड चालू झाली. तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच, काय सामान नाही गेलतो कार्यक्रम आणि त्याच दिवशी सर्व तयारी, म्हटलं का थोडंसं अवघड होतं. तर इथे मी आता सर्व पसारा आवरून घेतला, स्वयंपाक केला आणि
नंतरून गेले मार्केटमध्ये सर्व सामान आणण्यासाठी. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये. ऑलरेडी ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. तर भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, कमेंट करायला विसरू नका. कमीत कमी आमच्या कामाचं थोडंसं कौतुक केलं तर अजून पुढे छान असं काम करायला खूप मस्त वाटतं. दुसरं असं की घरातली कामं दिसून येतात, पण हे यूट्यूबचं काम मात्र कोणी ग्राह्य धरलं जात नाही. त्यांना स्वतः मोबाईलवरती काहीतरी टाईमपास करते, तर ते माझा टाईम मला मॅनेज करावा लागतो की मी कसं करते, काय करते. तर ह्या कामासाठी तुम्ही ॲप्रिशिएट म्हणून एक लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा, व्हिडिओला शेअर करत जावा आणि छान छान अशा कमेंट करत जावा, छान वाटेल. तर बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.